इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर सर यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सन 2023च्या यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कारानं नुकतंच सन्मानित केलं गेलंय. आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. सर, आपण रत्नागिरीचे सुपुत्र आहात, त्यामुळे सर्वप्रथम आपलं बालपण आणि शिक्षण याबद्दल आम्हाला सांगा. प्रश्न फार चांगला आहे. माझं बालपण रत्नागिरीतच गेलं. रत्नागिरी शेजारी निवखोल म्हणून छोटंसं गाव आहे, तिथे मी माझ्या आईवडिलाबरोबर राहत होतो. तिथे गुरं होती आमची, आणि जिथे मी आता या थिबा पॅलेस रोडवर घर बांधलंय तिथे मी ही गुरं चरवायला आणत असे. तिथे शेती होती आमची, भात शेती होती, नाचण्याची शेती होती, आणि खरं म्हणजे माझ्या वडिलांना अत्यंत शेतीची आवड होती, आणि शेती कॉलेजला जाण्याचं जे मुख्य कारण होतं ते वडील होते. तर असं हे माझं बालपण गेलं. पटवर्धन हायस्कूलमध्ये मी 1945 साली त्यावेळचा मॅट्रिक आहे मी, आणि तिथून मग वडील पुण्याला नोकरीला असल्यामुळे आम्ही सर्वजण पुण्याला गेलो, आणि पुण्याला सुदैवाने वडिलांना जी माझी शेतीची आवड होती ती पूर्ण करण्यासाठी कृषी महाविद्यालय तिथे होतं, आणि तिथे मी ऍडमिशन घेतली. सर, कृषी विद्यापीठात संशोधक सहाय्यक ते कुलगुरू हा जो तुमचा प्रवास होता त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. ह्यासाठी मी पहिल्यापासून तुम्हाला असं सांगू इच्छितो, मी जो एकदम संशोधक झालो तो 2-3 ठिकाणी मी आधी काम केलं होतं. 1950 साली मी नोकरीला लागलो ग्रॅज्युएट झाल्यानंतर, आणि माझी पहिली अपॉइंटमेंट ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथे होती, आणि तिथे सलग मी 9.5 वर्ष काम केलं. आणि त्या 9.5 वर्षामध्ये मी ऊसावर काम केलं, आणि त्यावेळेला मी बायोकेमिस्ट्री सेक्शन मध्ये होतो, आणि त्यामुळे खत दिल्यानंतर त्याचं रूपांतर साखरेमध्ये कसं होतं ह्या संबंधी आम्ही संशोधन केलं. कधी कधी प्रयोगासाठी पहाटे 4-4:30 वाजता शेतात जाऊन काही पानं आणायला लागायची, आणि त्याचं मग कार्बन डायऑक्साईड किती येतं हे येते, म्हणजे तो डिटेल भाग आहे तो सोडून देऊ. पण असं अनेक वर्ष आम्ही तिथे काम केलं, आणि खरी संशोधनाची आवड मला तिथे लागली. आणि संशोधन कसं असतं हे शिकण्याचं मला मोठं भाग्य लाभलं. ते म्हणजे डॉक्टर रेगे तिथे शुगरकेन स्पेशलिस्ट होते, त्यांच्या हाताखाली मी काम केलं. त्यामुळे संशोधनाची एक आत्मीयता आणि संशोधन करण्यामध्ये खोटं काही करायचं नाही ही जी एक मोठी भावना असते तिथे मी ती शिकलो. आणि त्या ठिकाणी मी काम करत असताना बरेच चांगले पेपर मी तयार केले, म्हणजे संशोधन प्रकार. आणि एक पेपर माझा इंटरनॅशनल सोसायटीमध्ये देखील वाचला गेला होता. ती मीटिंग दिल्लीला होती, त्या ठिकाणी मी गेलो. ह्या पाडेगावच्या संशोधनाचा मला फायदा झाला. मी तिथे MSc केली बाय रिसर्च, आणि त्याचा फायदा मला अकोला इथे ऍग्रिकल्चर कॉलेज होतं, ते गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला. ही सगळी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट होती. तर 1972 पर्यंत मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होतो महाराष्ट्र स्टेटच्या, आणि 72 साली कृषी विद्यापीठ दापोलीचं झालं. त्यावेळेला मी बदलून विद्यापीठात आलो. पण 72 पर्यंत 50 ते 72 ही माझी सर्व सर्व्हिस गव्हर्नमेंटची झाली. आणि मला MSc मिळाल्यामुळे त्यावेळेला नागपूर युनिव्हर्सिटीचा एक रूल होता की तिथे MSc हा बेसिक क्वालिफिकेशन होतं. त्यामुळे अकोला कॉलेजला मी लेक्चरर म्हणून पहिल्यांदा तिथे गेलो. तिथे 3 वर्ष मी काम केलं. तिथून मग माझी कोल्हापूर ऍग्रिकल्चर कॉलेजला बदली झाली. ते नुकतं कॉलेज झालं होतं, आणि त्यामुळे तिथे परत मी 9.5 वर्ष काम केलं. असा हा माझा रिसर्च आणखी शिक्षणाचा हा चांगला अनुभव मला मिळाला. आणि 1972 साली ज्यावेळेला दापोलीला कोकण विद्यापीठ झालं त्यावेळेला आमची सर्व्हिस बुक बघितली गेली, आणि जे रत्नागिरी कोकणातले होते त्यांच्या बाय ट्रान्सफर बाय टेलिग्राम केल्या, आणि मी 18 मेला ते कॉलेज सुरू झालं, आणि मी 19 मेला तिथे जॉईन झालो. आणि 19 मे पासून जवळजवळ 93 सालापर्यंत मी तिथेच कार्यरत होतो. अरे वा, म्हणजे पुन्हा एकदा कोकणाशी तुमचं पुन्हा नातं जुळलं. सर, राष्ट्रीय स्तरावर आणि इतर सुद्धा बऱ्याच पुरस्कारांचे आपण मानकरी आहात. सन 2023च्या यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कारानं आपल्याला नुकतंच गौरवलं गेलंय.
यासाठी काय निकष होते, काय सांगाल? हा पुरस्कार माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. जे साधारण पुरस्कार दिले जातात ते ऐकीव माहितीवर दिले जातात. हा चांगला काम करतो, हा सोशल वर्कर आहे. मला 8-10 पुरस्कार मिळाले, पण हा यशवंतराव प्रतिष्ठानचा पुरस्कार आहे तो फार तोलामालाचा आहे. कारण त्यांनी 11-12 असे विषय दिले होते की ह्यात तुम्ही 60 वर्षानंतर काय काम केलं. त्यात शेती होतं, पर्यावरण होतं, सामाजिक कार्य होतं. अशा कामात ज्यांनी काम केले त्यांच्या सगळं त्यांनी माहिती मागवली आणि नुसती माहिती मागवली नाही तर ते काम करत असताना काही फोटोही मागवले. म्हणजे नुसतंच ऐकू आम्ही काही लिहून दिलं अशा त्यांचं हे नव्हतं, तर आम्हाला फोटोही द्यावे लागले आणि फोटो आणि ती माहिती असं सगळं संकलित करून त्यांनी आम्हाला पुरस्कार दिला. आणि हा पुरस्कार खरोखरच भारताचे संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे जे यशवंतराव चव्हाण होते त्यांच्या नावाने असलेले माझ्या दृष्टीने तो फार महत्वाचा आहे. सर नक्कीच, आणि आम्हाला सुद्धा अभिमान आहे कारण तुम्ही जे काही कष्ट घेतलेत त्याचं फळ पुरस्काराच्या रूपातून तुम्हाला मिळालेलं आहे. सर, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदाची धुरा 10 वर्ष आपण अतिशय सक्षमपणे सांभाळलेली आहे. कसा होता अनुभव? रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ हा 1980 पासून होता. मी 1993 साली रिटायर होऊन रत्नागिरीत आलो आणि त्यावेळपासून मी तिथे सदस्य झालो. काही दिवस सदस्य होतो. नंतर सभासदांनीच मला अध्यक्ष म्हणून निवडून दिलं आणि जवळजवळ 10 वर्ष मी अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यात महत्वाचं काम असं, एक इथे वृद्धाश्रम व्हावा, त्याला मी आनंदाश्रमचं नाव दिलं, ते व्हावं अशी माझी इच्छा होती. आणि जे ज्येष्ठ नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत, त्यांना बाहेरची मदत पाहिजे असते, अशा ज्येष्ठ नागरिकांखाली आम्ही दर आठवड्याला त्यांच्या घरी जात असतो 4-5 मंडळी, आणि त्यांना हवं नको, औषध काय पाहिजे, कशी काय परिस्थिती आहे, हा आम्ही जवळजवळ 20 आठवडे कार्यक्रम रत्नागिरी शहरामध्ये चालवला. आणि त्याचा फार चांगला दृश्य परिणाम असा झाला की जे ज्येष्ठ नागरिक आहेत, आमचे सभासद आहेत, पण आम्ही त्यांना कधी भेटलो नव्हतो. त्यांना भेटल्यामुळे खूप त्यांना चांगली उमेद आली. म्हटलं, साहेब तुम्ही आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा विचार करणारा कोणतरी आहे. आणि ज्येष्ठ नागरिक संघ हे नुसतं ऑफिसमध्ये बसून चालणार नाही, तर ते आपले जे सहकारी आहेत, जे घरातून बाहेर पडू शकत नाहीत, ज्यांना औषधाची काही जरुरी आहे, अशा लोकांना जाणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून आम्ही हा उपक्रम केला. तसंच आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये काही शिक्षक होते रिटायर झालेले, त्यांचा उपयोग करून मी कुवरबावला एक शाळा होते, माध्यमिक शाळा, तिथे या झोपडपट्टीतलं मुलं येत असत, पण त्यांना शिकवण्यासाठी चांगली सोय नव्हती. तर त्यांच्यासाठी आम्ही ह्या आमच्या शिक्षकांकडनं वर्ग सुरू केले आमच्या ऑफिसमध्ये. आणखी त्यांना आम्ही शिक्षण दिलं आणि ते नंतर उत्तम तऱ्हेने पास झाले. हे माझ्या दृष्टीने 2 चांगले उपक्रम माझ्या हयातीत मी केले आणि मला खूप समाधान वाटतं. आणि तिसरा उपक्रम जो आमचा होता तो म्हणजे आमचा आनंद आश्रम, वृद्धाश्रम चालू करण्याचा. त्यासाठी जमिनीचा आम्ही प्रयत्न केला. इथे भाट्या गावामध्ये एक ट्रस्ट आहे. ट्रस्टची जमीन आम्हाला मिळणार होती. दुर्दैवाने ट्रस्टला ती जमीन ट्रान्सफर करता येत नाही, त्यामुळे आमचं सगळं जडलं. आणि आता त्याच्यासाठी स्वप्नील बांदोडकर हे चांगले गायक आहेत, त्यांचा एक आम्ही जाहीर कार्यक्रम केला आणि त्यातून आम्ही जवळजवळ 1,73,000 रुपये जमवले. ते पैसे जमा तसेच आहेत, पण हा वृद्धाश्रम व्हावा अशी माझी खरोखरच एक इच्छा आहे. ती कशी पूर्ती होईल आता मला ठाऊक नाही. सर, अतिशय स्तुत्य असे तुमचे उपक्रम आहेत आणि खरंच तुमची तळमळ तुमच्या बोलण्यातून सुद्धा आम्हाला जाणवते. सर, ज्येष्ठ नागरिकांसाठीचं आपलं कार्य खूप मोठं आहेच, तसंच निराधार विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनावं यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केलेले आहेत. त्याबद्दल काय सांगाल? देवरुखजवळ सांदीपनी गुरुकुल ही तामाणे गावाजवळ एक छोटी संस्था आहे. ती देखील फार जुनी संस्था आहे, परंतु तेथील जे विद्यार्थी येतात ते खेडेगावातून येतात. त्यांना सामाजिक भान फार कमी असतं, दुर्लक्षित मुलं असतात, त्यांना आई किंवा वडील नसतं किंवा दोघे नसतात. अशांना आम्ही तिथे शिकवतो. त्यांना आयुष्यात उभं करण्यासाठी आम्ही खूप चांगले प्रयत्न केले आणि आम्ही शिक्षणाची जबाबदारी ते शाळेत शेजारच्या गावात तामाणे गावात जातात. आम्ही त्यांना पुस्तकं, वह्या, नंतर त्यांना जे युनिफॉर्म असतात, राहण्याची सोय, जेवणाची सोय, सकाळी नाश्ता, रात्री दूध वगैरे सगळं आम्ही देतो त्यांना. परंतु त्यांची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून ते पुढे जावेत म्हणून आम्ही हा प्रयत्न केलाय आणि हा आम्हाला चांगला अनुभव मिळाला. आणि आज जवळजवळ त्यातली अनेक विद्यार्थी पुण्याला, मुंबईला नोकरीत स्थिर झाले आणि ते त्यांचं स्नेहसंमेलन आमच्या सांदीपनी स्कूलमध्ये घेतात आणि आता जी मुलं आहेत त्यांना ते आदर्श ठेवतात असं मला वाटतं. मी एक उदाहरण देऊ शकतो. एक प्रकाश म्हणून आमच्याकडे विद्यार्थी मुंबईहून आला.
तो असा विद्यार्थी होता की जो त्या संस्थेला प्लॅटफॉर्मवर मिळाला होता. त्याच्या आई वडील कोणाचा पत्ता नाही, असा विद्यार्थी त्याने आमच्याकडे दिला. आणि तो विद्यार्थी पहिल्यांदा ज्यावेळेला आला त्यावेळेला तो अतिशय अल्लड होता. म्हणजे जाता येता दुकानातून, म्हणजे आता चोरी म्हणायची नाही, पण एक त्याला सवय होती की असे चकचकीत दिसणारे वेफर्स किंवा जे पुढे असतात, तर हा म्हणता तो हातात घेऊन निघून जायचा, अशी त्याची अवध होती. पण तो आमचे शिकला. आता तो त्याचा आम्ही देखभाल करण्यासाठी एक कुटुंबही शोधलं आगवे गावातील जवळ, आणि तिथे तो त्यांच्या घरात आता तो सेटल झालाय. आणि आता संगमेश्वरात येऊन डीकॅड इन्स्टिट्यूट आहे, तिथे ड्रॉइंगचे कोर्सेस करतोय. हा मला आयुष्यात मिळालेला एक चांगला अनुभव, आणि एखाद्या मुलाचं चांगलं होणं हे किती चांगलं असतं हे त्यातून कळलं. त्याचं आता भावी जीवन नक्कीच चांगलं होईल. सर, पर्यावरण जनजागृतीसाठी सुद्धा आपण मोठं काम केलंय, त्या योगदानाबद्दल सांगा ना. या पर्यावरण संस्था ही पूर्वीची आमच्याकडे मुंबई स्थित पर्यावरण संस्था होती, इंडियन सोसायटी ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्याची ब्रँच आम्ही रत्नागिरीत सुरू केली आणि ती जवळजवळ 20 वर्ष आम्ही चालवली. नंतर त्याच्यामधून मुख्य म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने जे समुद्रावर निर्माल्य टाकलं जातं, नदीवर निर्माल्य टाकलं जातं, ती गोळा करून त्याचं जवळ 8 ते 10 टन एवढं आम्ही निर्माल्य कलेक्ट करून भाट्याचं जे संशोधन केंद्र आहे तिथे गांडूळ खतामध्ये आम्ही परिवर्तन केलं. हा एक मोठा आमचा हे होतं. नंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा, त्यांच्यासाठी निबंध स्पर्धा, अशा अनेक वर्ष आम्ही ते केलं आणि त्याला विद्यार्थ्यांना त्याच्यातून प्रोत्साहित केलं की हा निसर्गामध्ये जे पर्यावरण आहे ते कसे सांभाळले जातील. कारण प्रश्न जे आमचे असतात प्रश्नमंजुषा, ते ह्याला अनुलक्षून असतात. जे निबंधाला स्पर्धेला विषय दिले जातात ते ह्या पर्यावरणाशी संबंधित जातात. त्यामुळे त्या मुलांना या विषयामध्ये गोडी वाटून त्यांच्यासाठी आम्ही चांगले उपक्रम घेतले आणि ह्या उपक्रमामधून ही मुलं अनेक शाळातून, म्हणजे आमचं ध्येय फक्त रत्नागिरी शहर आणि रत्नागिरी तालुका पुरतंच मर्यादित ठेवलं. कारण हे आमच्याकडून एक क्लार्क वगैरे कोणी नाही, सगळं मलाच ते करावं लागतं. पत्रव्यवहार करणं, शाळांना पाठवणं, मुलांच्या परीक्षा घेणं, परीक्षक नेमतो आम्ही, पण हे सगळं आम्ही स्वतःच करत असल्यामुळे खूप चांगला अनुभव मिळाला आणि मुलांना देखील मोठी या पर्यावरण जागृतीची एक चांगली संधी प्राप्त झाली. सर, शेतीविषयक कार्य तुमचं मोठं आहेच, शिवाय साहित्यात सुद्धा तुम्ही मुसाफिरी केलेली आहे. वाचकांचा आणि अभ्यासकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळालाय, काय सांगाल? माझे मित्र एक होते डॉक्टर वाघ, ते माझ्या एकसारखे पाठीला लागले, सर तुम्ही तुमचं आत्मकथन लिहा, इतकं तुम्ही चांगले कष्ट केले, इतके पुढे गेलात तर लोकांना ते एक आदर्श वाटावं म्हणून मी त्यांच्या आग्रहास्तव, मी लेखक नाहीये तसा, पण त्यांच्यासाठी मी हे लेखन केलं आणि त्या पुस्तकाला चांगली प्रचंड लोकांच्या मिळाल्या आणि मी केलं. म्हणजे लाल माती तर मी रंगलो असं ते हे केलं होतं. कारण लाल माती माझी ही आहे आणि रंगलो म्हणजे मी श्रीरंगाचं रंग त्याच्यात घेतला, असं करून ते पुस्तक तयार केलं. आणि त्यात माझं सगळं बालपण, माझं शिक्षण, नंतर मी केलेलं संशोधन आणि विविध ठिकाणी दिलेल्या भेटी, हे सगळं त्यात एकत्रित केलंय आणि ते हे पुस्तक मी तयार केलं. नंतर मी पाण्यावर पुष्कळ काम केलं, कोकणचं पाणी आणि त्याचे प्रश्न आणि उपयोग, उपाय, ह्यावर मी एक टेक्निकल पुस्तक लिहिलंय. आणि तिसरं पुस्तक मी रिटायर झाल्यानंतर बऱ्याच देशात फिरलो, माझ्या मुलींबरोबर फिरलो, माझ्या जाव्यांबरोबर फिरलो, ते अनुभव मी एका पुस्तकात सगळे गेले. अशी 2-3च पुस्तकं लिहिली, जास्ती लिहिली नाही. लोक म्हणतात लिहा तुम्ही, पण आता ह्या वयात ते करणं संयुक्त होणार नाही असं मला वाटतं, कारण ते पुरं होणार नाही. एवढीच ते 3 पुस्तकं आहेत. सर, कोकणच्या मातीशी आपलं नातं घट्ट आहे आणि म्हणूनच लाल माती तर मी रंगलो तुम्ही आत्मकथनाला तुमचं नाव दिलंय. तुम्ही मृदाशास्त्रज्ञ आणि जलव्यवस्थापनाबद्दलचा सुद्धा तुमचा सखोल असा अभ्यास आहे. सर, कोकणातल्या मृद आणि जलव्यवस्थापनाबद्दल काय सांगाल, काय वाटतं? कोकणातली माती ही दख्खनचा जो काळा पत्थर आहे त्याच्यापासूनच निर्मिती झालेली आहे. पण आपल्या कोकणात जी आर्द्रता आणि भरपूर पाऊस, त्यामुळे हा वरचा थर, त्याला इंग्रजीमध्ये लॅटरायझेशन म्हणतात, म्हणजे तांबडी माती झाली आहे ती. आपण जर खाली खोल गेलो 10 फूट 12 फूट तर आपल्याला काळा पत्थरच लागतो. पण ही जी वरची माती तयार झालेली आहे ती अनेक दृष्टीने, एका दृष्टीने चांगली पण आहे आणि सुपिकतेच्या दृष्टीने फार कमी आहे. कारण त्यातले जे अन्नद्रव्य आहेत ह्या पावसामुळे सगळे वाहून जातात आणि उरते ते फक्त क्ले, म्हणजे चिकण माती आणि मातीचे जे प्रकार आहेत ते तिथे राहतात. म्हणून ह्या मातीला आपल्याला फार चांगल्या तऱ्हेने हाताळावी लागते. त्यामध्ये जे
न्यूट्रियन्स आहेत ते कमी झालेले असतात, त्यामुळे त्याचे अन्नद्रव्य घालायला लागतात आणि ही अन्नद्रव्य परत या जोरदार पावसाने जाऊ नयेत म्हणून त्याची काळजी घ्यावी लागते. आणि ह्यासाठी आम्ही दापोलीला अनेक प्रयोग घेतले आणि यातून असून दिलं की भातामध्ये जे आपण खत घालतो ती 4 चुडाच्या मध्ये जर आपण एखादी पाकिटं घालून गेली किंवा मातीचा गोळा करून त्यात खत घातलं तर ते तिथे राहील आणि त्या 4 चुडांना एकत्र अशी ती अन्नद्रव्य मिळतील. अशा तऱ्हेचे अनेक प्रयोग आम्ही घेतले. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे, अति पाऊस हा जसा फायद्याचा आहे तर शेतीच्या दृष्टीने तो तोट्याचा आहे. आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात जो अवघड प्रश्न आमच्याकडे आहे तो कवळ तोडणे. आता कवळ तोडणे आपल्या कोकणातल्या लोकांना ठाऊक आहे की मार्च महिना उघडला की ऐन किंजळ झाडं आहेत, ही ऐन किंजळची झाडे ती खडसतात आणि चांगलं लाकूड म्हणजे ऐन किंजळ हे नंबर 2चं लाकूड आपल्याकडे आहे, पण त्याला अशा गाठी गाठी येतात आणि लाकूड ते झाड ते फुकट जातं. परंतु ह्या कवळाचा जो शेतीमध्ये भाजावळीला उपयोग करतात तो अतिशय वाईट आहे. आम्ही गेली अनेक वर्ष त्याच्यावर प्रयोग केले. असं काही नाहीये. शेतकऱ्याच्या तू का करतोस म्हणे आमच्याकडे बेण्याला तण येतं तिथे. मग तुम्ही आता असं जर गाडी वाफ्यावर भात पेरलं बियाण्याचं आणि त्याच्यावर जर तुम्ही प्लास्टिक सारखं कागद टाकला तर हे येत नाही. ते हे आपण करू शकतो. तर असं करण्यासाठी आपल्याला भाजावळ करायला नकोय, झाडांची तोड करायला नकोय आणि श्रम करायला नकोय. आणि हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की कवळ तोडायला जेव्हा ही मंडळी रानावनात जातात त्या देवीचा कौल लावून जातात की मला काही दगाफटका होऊ नये. हे असे अनेक गोष्टी आहेत, हे आपल्याला टाळल्या पाहिजेत. आणि आता नवीन युगामध्ये नवीन जेवढा आपल्याला खतं आली आहेत आणि नवीन तंत्रज्ञान आलंय तर हे कवळ तोडणं, भाजावळ करणं जितक्या लवकर बंद करता येईल तितक्या लवकर बंद केली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत. सर, या समस्येवर मात करण्यासाठी भविष्यात काही ठोस उपाय सांगू शकाल का? नाही, ठोस उपाय म्हणजे शेतकऱ्यांची जी एक श्रद्धा आहे याच्यावर, शेतकऱ्यांची श्रद्धा अशी आहे, मी तुम्हाला सांगितलं की ही कवळ तोडण्याला जातात त्या ते देवळात जातात, पण त्यांना असे अनेक प्रयोग आम्ही दाखवलेत की हे कवळ तोडून झालंय, हे आम्ही भाजावळ न करता केलंय. पण तरुण वर्ग ज्यावेळेला शेतीत येईल ही भाजावळ आपोआप कमी होईल. कारण तरुण वर्गाला हे पटतंय, तरुण वर्ग ह्याच्यात जाणार नाही. कवळ तोडणं हे करणं आणि ज्याला कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन जी वाढते ती कमी होईल. सर, कोकणात भरपूर पाऊस पडतो, म्हणजे एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली की 2-2, 3-3 दिवस सुद्धा सतत पाऊस पडतो. तर त्या पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन व्हावं यासाठी शास्त्रज्ञ, शेतकरी तसेच राज्यकर्ते हे जे आहेत त्यांनी काय करावं असं आपलं मत आहे? भरपूर काम झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्याला ट्रेंचिंग म्हणजे सबंध उतारावर ठराविक अंतरावर ट्रेंचिंग आणि बंडिंग हे केलं पाहिजे. या ट्रेंचमध्ये पावसाचं पाणी थांबेल, ते मुरेल आणि ट्रेंच त्या बंडवर जर आपण झाडं लावली ते झाडं वाढतील आणि झाडं जमिनीत गेली की आपोआप हे पाण्याचं संवर्धन होईल. आज पाण्याचं काय होतंय, नुसतं पाणी जात नाही, ते पाण्याबरोबर आपली जी चांगली माती आहे ती माती वाहून जाते आणि आपल्याला लक्षात येईल की 1 इंच मातीचा थर तयार व्हायला 500 वर्ष लागतात. अशा तऱ्हेने आपली कोट्यावधी टन माती दरवर्षी ह्या नद्याला जातात, नद्या होरतायत आणि मग आपल्याला ड्रेजिंग करावं लागतंय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवायला पाहिजेत आणि त्या दृष्टीने हे आपल्याला ट्रेंचिंग आणि बंडिंग हे सगळ्या डोंगरावर केलं पाहिजे. कुठलाही डोंगर त्याला सोडता कामा नये आणि त्याच्यावर वनशेती झाडं लावली पाहिजेत की जेणेकरून पडणारा पाऊस हा डायरेक्ट जमिनीवर न पडता झाडांच्या पानावर पडेल आणि तो थेंब हळूहळू येईल. कारण मातीचा ऱ्हास हा जो होतोय तो अतिशय वाईट आहे. आता हा जो कातळ आपण पाहतो, या कातळाचं चांगली माती होती, पण तुम्ही मधल्या आळीत गेलात, खालच्या आळीत गेलात की तिथे माती जवळजवळ 10-20 फूट आहे. ही आली कुठली माती? ही माती तिकडून तिकडे गेलेली आहे. तर ह्या दृष्टीने आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की ही माती थोपवायची कशी, थांबवायची कशी. आणि ह्यासाठी आता खूप अभ्यास झालेला आहे, खूप त्याचे लिटरेचर आहे. तर त्यातलं थोडं तरी आपण वापरलं आणि तरुण मुलाने तरुण रक्त ह्याच्यात यायला पाहिजे. नाहीतर हा कोकण हळूहळू भकास होईल. डोंगर, कातळ हे आपले निघून जातील आणि कातळावर शेती करणं अतिशय दुर्गम होईल. सर, तुमच्या परिवाराचा सुद्धा या सगळ्या कार्यामध्ये खूप मोठा असा सहभाग आहे, म्हणजे तुम्हाला पाठिंबा आहे. तर थोडंसं परिवाराबद्दल. माझ्या बहिणी तर होत्याच, पण माझे मिसेस मला खूप सहाय्य करत होती. ती जाऊन आता जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत, पण आता एकट्याने ते काम करतोय. तिच्या जे काही इच्छा होत्या
त्याप्रमाणे मी काम करतोय. आणि एक सॅटिस्फॅक्शन आहे, एक समाधान आहे की तिच्या इच्छा मी पूर्ण करू शकतो. मुलींचा सुद्धा तुम्हाला पाठिंबा आहे या कार्यात. मुलीपेक्षा जावई देखील माझे चांगले आहेत. मी त्यांना जावी म्हणत नाही, माझे ते मुलगेच आहेत. 3 मुली आहेत आणि मुली देखील मला खूप सहाय्य करतात. सुदैवाने एक मुलगी इथेच राहते, रत्नागिरीत आहे, एक मुंबईला आहे आणि एक गोव्याला आहे. म्हणजे बॉम्बे गोवा हायवेवर माझ्या 3ही ठिकाणी राहण्याची सोय आहे आणि त्या खूप मला मदत करतात. माझ्या नेहमी हालचाल विचारतात. आता आम्ही CCTV घेतलाय, ह्या मुलींसाठीच घेतलाय, कारण ते मला आता पाहू शकतात रोज मी काय करतोय, चहा कुठे करतोय, हे सगळं पाहू शकतात. आणि ह्याचा उपयोग जरी माझी पत्नी नसेल तर मुलीमुळे मी खूप सुखी आहे, जावयामुळे देखील खूप सुखी आहे. सर, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठी एक खंबीरपणे स्त्री उभी असते असं आपण म्हणतो. तसंच मॅडम तुमच्या पाठीशी उभ्या होत्याच आणि संपूर्ण कुटुंबाचा म्हणजे मुली आणि जावई खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. सर, एकंदरीतच तुमचा प्रवास खूप सुंदर आहे. मला थोडंसं असं विचारायचं आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? ज्येष्ठ नागरिकांनी एक लक्षात ठेवलं की पॉझिटिव्ह थिंकिंग, नेहमी विचार करताना चांगला विचार करा, नंतर वेळेवर झोपा, वेळेवर उठा, आणखी शारीरिक कष्ट जितके जमतील तेवढे करा, ज्यामुळे आपल्या प्रत्येक ज्या फॅकल्टीज आहेत, हात पाय हे सगळे चालू राहतील. आपण काय करतो, एखादा म्हणजे घरात वृद्ध पुरुष, व तू तिथे ते करू नको, ते पुसायला जाऊ नको. आता मी काय करतो, इथे माझ्याकडे फ्रीज आहे, तो फ्रीज मी रोज पुसतो. त्याचं कारण असं आहे की मला वाकावं लागतं. हे करायला पाहिजे, न करून चालणार नाही. आणि हे जेव्हा करायचं थांबेल तेव्हा माझी कमर ही कामातून जाईल, हात माझे कामातून जाईल. मी काहीतरी काम केलं. मी आता एकटा आहे, मी 5:30ला उठतो, 5:30 उठतो, माझं सर्व मी स्वतः करतो. कपडे धुतो, कपडे म्हणजे वॉशिंगमध्ये मी टाकतो, चहा करतो, मला काही अडचण येत नाही. म्हणून ह्याचा जो अर्थ आहे की आपण सतत कामात राहायला पाहिजे आणि कुठलंही काम हलकं मानता कामा नये. थोडंसं जर आपल्याला शक्य असेल तर भाजीपाला हे सगळं लावलं पाहिजे. सर, आता तुमचं वय 94 वर्ष आहे. म्हणजे तुमच्या बाबतीत तरी असं वाटतं की वय म्हणजे नुसता फक्त आकडा आहे, पण तुमचा उत्साह तुमच्याशी बोलताना आम्हाला तो जाणवतोय. तर तुम्ही काय सल्ला द्याल उत्तम आरोग्यासाठी? उत्तम आरोग्यासाठी म्हणजे आपल्या हॅबिट्स, आपल्या सवयी चांगल्या ठेवल्या पाहिजेत, निर्व्यसनी राहायला पाहिजे, हा त्यातला मुख्य हेतू आहे. आणि आपल्या ज्या सवयी आहेत त्या सवयी फार लावून चांगल्या घेतल्या पाहिजेत. लहानपणापासूनच मला तो एक छंद होता, त्यामुळे लहानपणी मी व्यायाम केला, नंतर धावण्याचे व्यायाम केले, हे सगळे केले. त्या वयात ते केले पाहिजेत. पण तो एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुठलाही छंद त्याच्या जास्ती आहारी जाता कामा नये. ते तेवढ्या पुरतंच ठेवले पाहिजेत. आपलं सॅटिस्फॅक्शन की बंद करून टाकायचं. परंतु एक लक्षात ठेवायला पाहिजे, लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं, ह्या गोष्टी ठेवायला पाहिजेत. आणि एक खाण्यापिण्याच्या सवयी व्यवस्थित ठेवायला पाहिजेत. आवडतं म्हणून हाणता कामा नये, म्हणजे ते सांभाळलं पाहिजे. जिभेचे जास्ती चोचले करता कामा नये. आपणच आपलं आरोग्य जर करायचं असेल तर जेवण खाणं याच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. आवडतं म्हणून जास्ती खाऊन चालणार नाही. सर, तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते. तुम्ही इंद्रधनुष्य कार्यक्रमात अतिशय मनमोकळेपणे आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. बरं तर श्रोते हो, परत भेट आहेच. तोपर्यंत इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य